या खोलीत जर माईक सापडला नाही तर यापुढे मी तुझं काही ऐकणार नाही. ओके? पण माईक मिळाला तर माझ्यावर विश्वास ठेवशील ना? तुला एक दिवस हा संशय येणार हे मला कळलं होतं अस्मिता. आता ना मला ऑफिसला जायला खूप उशीर होतोय. बाकीचं कोड आपण मी घरी आल्यानंतर सोडवूया. आई नाही, मला सगळ्यांच्या आधीच सोडवायचंय. मग तुम्हाला फोनवर विचार चालेल? अस्मिताच्या वडिलांचा खून दादांनी केलाय असं म्हणायचं. बाहेर इन्कम टॅक्सची माणसं आली. कार्तिक नावाच्या पार्टनरने परागना फसवलं होतं. परागनी कार्तिकला पोलिसांच्या हवाली केलं होतं. तो कार्तिक म्हणजे मीच आहे. तुझ्या माणसाला बँकेत पाठव आणि 1 कोटी रुपये विड्रॉ करायला सांग. कसं वाटतंय आता? असाच केविलवाणा चेहरा झाला होता माझा. इथं तुझ्या जागी या खुर्चीत तुझा नवरा बसला होता. बाजूला पोलीस होते. बघितलंस काय अवस्था झाली आहे तुझ्या बायकोची. अजून बरंच काय काय बघावं लागणार आहे बाबा तुला. त्याला नाईक काका, अहो हे काहीच बघत नाहीयेत आणि कसली एन्क्वायरीही करत नाहीयेत. काय चाललंय? जाऊ दे, त्यांचे काम त्यांना करू दे. आपल्या माधुरी मॅडमचा व्यवहार इतका चूक आहे की काही प्रॉब्लेम यायची मला वाटत नाही. हा, पण त्याने तांबे आणि गणेशला बँकेत का पाठवलं तेच कळत नाही. हो, तुम्ही तुमचं काम करा. आम्ही काय करतोय, बाकीचे काय करतायत त्याकडे लक्ष नका देऊ. हो मॅडम, बसा तुम्ही तुमच्या जाग्यावर. हो साहेब, तुम्हाला आता काय वेगळं सांगू? बसा की. काहीही करून कोणाला तरी कळवायला हवं. नो मेसेजेस, नो कॉल्स. फोन बंद करतो मी. एक मिनिट. तांबे आत्ता बँकेमध्ये गेले. माझा जर फोन बंद असेल तर बँक कदाचित त्यांना एवढे पैसे देणार नाही. स्मार्ट लेडी. आता शुभम कोण आहे? शुभम म्हणजे माझा मुलगा आहे. मी रोज फोन करते त्याला. एक दिवस नाही केलास तर मरणार नाही येतो. प्लीज खाली बस. खाली बस. मी जर त्याचा फोन घेतला नाही तर संशय येईल त्याला. मी बिझी आहे म्हणून मेसेज करते ना. मी बिझी आहे असा मेसेज करते ना. मी बिझी आहे. रिप्लाय आलाय कार्ट्याचं. कोड्यातला एकच शब्द राहिलाय म्हणे. कोडी सोडवण्याची आवड आहे त्याला आणि जोपर्यंत माझं उत्तर मिळणार नाही तोपर्यंत तो मेसेज करत राहील. ब्रेड बरोबर खायला हे हवंच.
3 अक्षरी शब्द आहे म्हणे. आहे घे. नीट विचार करून उत्तर दे आणि कोड्याचंच उत्तर द्यायचं. हीच संधी आहे हिंट द्यायची. मस्त टाइमपास आहे हा. दिवसभर हेच करत असतो का उद्योग? सॉस ब्रेड बरोबर सॉस हवाच ना? हो 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 हो, खायला हवाच. करेक्ट करेक्ट आहे उत्तर. SOS. नक्की आईनी मेसेज चुकून पाठवलाय का तिथे स्पेलिंग चुकलंय? तुझ्या पोराला दुसरे उद्योग नाही आहेत का? आई नक्की फोन का नाही उचलत आहे? आई आई कसं वाटतंय? डॉक्टरांना फोन करू का? डॉक्टर काय करणार आहेत? कशामुळे त्रास होतो असं विचारलं तर काय सांगू त्यांना? सॉरी आई, तुम्ही सकाळपासून काही खाल्लंही नाहीये. मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. मला तुझ्या हातचं पाणी सुद्धा नकोय. त्यापेक्षा विष आणून दे मला. आई आई काय बोलतेस तू? अस्मिता, आईची स्थिती बघ आता तरी. प्लीज शहाणी हो. बाबा गेले तेव्हा माझ्या आईची सुद्धा हीच अवस्था होती. आई, या सगळ्यात तुमचा किंवा माझा दोष नाहीये. तुम्ही प्लीज समजून घ्या ना. तू घेतेस का आम्हाला समजून कधी? नाही ना? दोषी तूच आहेस. अस्मिता, तू निघून जा इथनं. माझ्या डोळ्यासमोर सुद्धा उभी राहू नकोस. एक ना एक दिवस हे घडणारच होतं. पण आता याला कशी सामोरी जाऊ मी? आता वेळ नाही मला. अगं वेळ नसायला काय झालंय? तब्येत बघितलीस का कशी झाली आहे? कामात गुंतलीस की काही सुचत नाही. घे आई. अगं मला अस्मिता, अस्मिता, मला आई म्हणतेस, यांना वडिलांच्या जागी मानतेस, मग अशी का वागतेस? हे बघ, तू जरा विचार कर.
हे असं वागणं शक्यच नाही. मी ओळखते त्यांना. अस्मिता, तुझा काहीतरी गैरसमज होत. तो गैरसमज आधी मनातनं काढून. हे बघ, मी अजूनही तुला माफ करायला तयार आहे. मी यांना काहीच सांगणार नाही. अभि सुद्धा त्यांना काही सांगणार नाही. हो ना अभि? परत सगळं पूर्वीसारखं होईल अस्मिता. ठीक आहे. सगळं पुन्हा पहिल्यासारखं होण्यासाठी माझ्या मनातली शंका खोटी आहे हे सिद्ध व्हायला हवं ना. दादांविषयीचा माझा संशय खोटा आहे हे सिद्ध व्हायला हवं. नाहीतर छान नातं नाही निर्माण होणार आहे. आपण फक्त मुखवटे घालून फिरूया घरात. नाही, पण मुळात अस्मिता, तू यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभंच का करतेस? त्यांच्याकडे गुन्हेगाराच्या नजरेतनं का बघतेस? केवळ काही फुटकळ पुरावे मिळालेत म्हणून? अस्मिता, हे फुटकळ पुरावे आपल्या नात्यापेक्षा मोठे आहेत का? आणि मुळात चांगल्याला वाईट ठरवण्यासाठी हा इतका हटवादीपणा का? मी कुठलाच निर्णय भावनेने नाही घेत. मी तर्काने विचार करून घेते. आणि आई, जर दादा निर्दोष सिद्ध झाले तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. पण तोपर्यंत मी माझा तपास नाही थांबवू शकत. नाही अस्मिता, आई, हिला समजवण्यात काही अर्थ नाहीये. अस्मिता, तुला या घराची, आपल्या नात्याची काहीच फिकीर नाहीये का? नाही, तसं असेल तर मावशी, अस्मिता मावशी, माझी आई संकटात आहे. प्लीज तू मला मदत करशील? तो मुलगा सारखा सारखा फोन का करतोय का? लहान आहे तो. मी फोन घेत नसल्यामुळे घाबरला असेल कदाचित. मी फोन नाही घेतला तर कदाचित तो इथेही येईल. रुपेश. हा सर. बाहेर लक्ष ठेव. बाहेरून कुणीही येतं कामा नये. हो सर. ओके. मावशी, मला आईशिवाय जगात दुसरं कोणीच नाही. बाळा, कोण आहेस तू? कुठून आलास? आणि नक्की काय झालंय? मावशी, माझं नाव शुभम. आमच्या घरी फक्त मी आणि माझी आईच राहतो. मला बाबा नाही. माझी आई रोज आमच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये कामाला जाते आणि रोज मला लंच टाइमला फोन करते. पण आज तिने फोनच केला नाही आणि मी केला तर उचललाच नाही. अरे मग आई खरंच बिझी असेल कामात. करेल थोड्या वेळाने फोन. मी तिला मेसेज करून शब्दकोड्यातला शब्द विचारला तर तिने हे उत्तर दिलं. क्लू होता ब्रेड बरोबर हवाच आणि उत्तर दिले सॉस. आणि ते तर शब्दकोड्यात जुळतच नाहीये कारण की उत्तर आहे जॅम. आणि शिवाय सॉसचं स्पेलिंग तर SAUC असताना मायनी SOS का पाठवले? मावशी, मी स्काउट गाईड मध्ये आहे आणि आम्हाला सांगितलं जेव्हा कोण संकटात असतात तेव्हा SOS मेसेज पाठवतात. SOS म्हणजे सेव्ह अवर सोल. आईने हा शब्द चुकून पाठवला का ती खरंच संकटात आहे हेच कळत नाही.
हे बघ, तू तू खरंच खूप हुशार आहेस, पण तू काळजी करू नकोस हा. मला सांग, तू आईला पुन्हा फोन ट्राय केलास का? खूप वेळा केला पण तिने उचललाच नाही, म्हणून तर तुझ्याकडे आलो. गेल्या आठवड्यात मी तुला टीव्हीवर बघितलेलं आणि तुझं नाव व पत्ता लिहून घेतलेला. मी पुन्हा आईला फोन लावून बघते हा. मला सांग, तुला तुझ्या आईचं ऑफिस कुठे आहे माहितीये? हो. बघ, थांबा, मी आलेच. हॅलो. नाही, मी आज नाही येऊ शकणार. हो. आई, मला जावं लागेल. चल बा. बोला दादा. हो, बाई आहे पण आत आहे. सांगा ना, काय झालं? काही सांगायचंय? नाही काका, तांबे बाहेर गेलेत, ते अजून आले नाहीयेत आणि मॅडम पण केबिन बाहेर येत नाहीयेत. तुम्ही तुमचं काम करा, मी बघतो. एक मिनिट. आतमध्ये महत्वाची मीटिंग चालू आहे, त्यामुळे कोणी आतमध्ये जायचं नाही, कळलं? अहो, आमचे सिनियर मोस्ट एम्प्लॉई आहेत ते. त्यांच्यासाठी कंपनीमध्ये सिक्रेट असं काही नाहीये. मॅडम सुद्धा कधी थांबवत नाहीत त्यांना, आणि तुम्ही त्यांना आत जाण्यापासून थांबवताय. आणि मॅडम जेवलेल्या नाहीयेत. कसं जेवण सुचणार? महत्वाची मीटिंग नाही का चालू? त्यामुळे आपापली कामं करा. चला बसा तुम्ही. अहो बसा, कामं करा. जा ना, बसा ना. शुभम, तुझ्या आईचं ऑफिस हेच आहे नक्की? हो. फोन दे जरा. बँकेतून एकदा तुझी माणसं पैसे घेऊन आली ना, या फोन बंद करून टाकणार आहे मी. तुझं कार्ट सारखा सारखा फोन करत राहील. मावशी, मी जाऊन बघून येऊ का? मला वॉचमन काका माहिती आहेत. नाही नाही, थांब, तू घाई करू नकोस. बंडू काकाच आहे. बंडू. हो साहेब, जायचं कुठे तुम्हाला? ते मी पेस्ट कंट्रोल कडनं आलतो. उद्या शनिवार आहे, मग म्हटलं साफसफाई करा. उद्या आलं तर चालेल का विचारायला आलतो. पेस्ट कंट्रोल? होय, ते बारीक झुरळ बघायची सवय ह्यात. बारीक बारीक साफसफाई करतो आपण. मॅडम आहेत काय? मॅडम ऑफिसमध्ये नाही आहेत, तुम्ही उद्या या. कुठे गेलेत? कुठे? मॅडम बँकेमध्ये गेलेत, खूप वेळ लागेल त्यांना. तुम्ही उद्याच्या. उद्याच येतो मग. चांगलाय दंडू.
मॅडम तो वॉचमन म्हणाला की माधुरी मॅडम बँकेत गेलेत आणि यायला खूप उशीर होणार. बर बघ शुभम, मला वाटतं तुझी आई बँकेत आहे ना म्हणून फोन उचलत नसेल. तरी आपण एकदा बँकेत जाऊन खात्री करून घेऊया. तुझी आई नेहमी कुठल्या बँकेत जाते तुला माहिती आहे? हो. गुड, चल. मावशी एक सांगू, ते जे वॉचमन काका होते ना ते वॉचमन काका वेगळे होते. रोज तर संपत काका असतात आणि मी यांना कधी बघितलं पण नाहीये. शुभम, अरे मग मगाशीच का नाही बोललास तू? मला वाटलं की नवीन वॉचमन आले असतील, पण मग नंतर वाटलं की संपत काका कुठे गेले असतील. हॅलो, नमस्कार, SK बँक का? हो. शुभम लॉजिस्टिक्सच्या प्रोप्रायटर माधुरी प्रधान त्या तुमच्या क्लायंट आहेत ना? हो हो. हां, मी त्यांची बहीण बोलतेय. मॅडम आता तिथे आल्या आहेत का बँकेत? नाही म्हणजे काय आहे, त्या फोन उचलत नाही आहे आणि त्यांचा मुलगा माझ्यासोबत आहे, तो जरा घाबरलाय म्हणून विचारलं तुम्हाला. नाही, मॅडम तर आलेल्या नाहीत, पण त्यांची माणसं आली होती आणि सरप्राइझिंगली अचानक त्यांनी 1 कोटी रुपये काढले. काय? 1 कोटी? तांबे साहेबांना तर मी ओळखतो आणि मॅडमनी स्वतः मेसेज केला होता त्यामुळे मी दिले पैसे, पण 1 कोटी का काढले हे काही कळत नाहीये. ठीक आहे, तुमचा मॅडमशी काहीही कॉन्टॅक्ट झाला तर प्लीज मला लगेच मेसेज कन्वे करा. हो, नक्की नक्की. माझा नंबर लिहून द्या. हां, 1 मिनिट. हां बोला. 4352. हां, ओके, शुअर मॅडम. ओके, थँक्यू. थँक्यू, गुड डे. मिसेस प्रधानने अचानक 1 कोटी रुपये का काढले असतील बँकेत? बंडू, त्या वॉचमनने काय सांगितलं? मिसेस प्रधान स्वतः बँकेत गेले, बरोबर? हो मॅडम. पण बँक मॅनेजर तर सांगतायत की तिथे त्यांच्या ऑफिस मधलं कोणीतरी आहे. काहीतरी गडबड आहे मॅडम. एक काम कर, सीड आणि मनालीला बोलावून घे. आई ऑफिस मध्ये पण नाही आणि बँकेतही नाही, मग ती कुठे गेली असेल? शुभम, तू घाबरू नकोस, मी आहे ना. आणि तू स्काउट बॉय आहेस की नाही? स्काउट बॉय एकदम शूर असतात, हो ना? बरं ऐक, तुझी आई कुठे आणि कोणासोबत हे आपल्याला शोधून काढायचंय. तेव्हा आता मी जे काही सांगते ते व्यवस्थित ऐक. तुझ्या पोराचा आणखी एक मेसेज आलाय. विचारतोय फोन का उचलत नाहीयेस, काही प्रॉब्लेम आहे का, थोरात काकांच्याकडे जाऊ का? अगं थोरात काका तर कालच गावाला गेले, पण मी एकटा राहीन घरी. थोरात तर गावाला गेले, मग शुभमने असा मेसेज का केला? शुभम बरोबर कोणी आहे का? आणि थोरात काका कोण? थोरात आमच्या शेजारच्या बंगल्यात राहतात, पोलिसात आहेत ते. घाबरलो, पोलिसात आहेत. मेसेज कर त्याला, मीटिंग मध्ये तुझ्या मुलाला. काही प्रॉब्लेम नाही. शुभम, अरे आईचा मेसेज आलाय. काही प्रॉब्लेम नाही, मी मीटिंग मध्ये आहे म्हणून फोन घेऊ शकत नाही. आपण आईला रिप्लाय करूया. हा, कसली मीटिंग? 2 मिनिट तरी बोल ना. फारच चौकस आहे बुवा तुझा मुलगा. विचारतोय कसली मीटिंग आहे.
इन्कम टॅक्स ऑफिसर आलेले आहेत, मी बिझी आहे. इन्कम टॅक्सची माणसं आली. हा मग बरोबर आहे मॅडम. मग कशा फोन उचलतील माधुरी मॅडम? आणि त्या टेन्शन मध्येच ना त्यांनी तो सॉस असा चुकीचा शब्द लिहिला असणार. नाही पण बंडू, तो बदललेला वॉचमॅन आणि अचानक मॅडमनी जे 1 करोड रुपये काढलेत बँकेतून, त्याचं काय एक्सप्लेनेशन देशील? शुभम, तू मराठी कोडी सुद्धा सोडवतोस? हो, कधी कधी. ठीक आहे. अरे हा बघ तुझ्या मुलाचा नवा प्रताप म्हणतोय मराठी शब्द कोड सुटत नाहीये आणि याचं उत्तर अस्मिता मावशीला पण येत नाहीये. अस्मिता मावशी? हे बघ ना, त्या दिवशी जे टीव्हीवर आलेला त्यांचा फोटो आलाय. म्हणजे शुभम अस्मिताकडे गेलाय? मग ती नक्कीच मला मदत करेल. ही अस्मिता कोण ग? अस्मिता माझी मैत्रीण आहे आणि शुभमची टीचर आहे ती. टीचर? वा मजा. टीचर आणि विद्यार्थी मिळून शब्द कोडी सोडवतात. खरं सांगू का, तुझ्या मुलामुळं मला पण आता शब्द कोड्याचा नाद लागू लागलाय. काही हरकत नाही, म्हणजे तुझी माणसं पैसे घेऊन येईपर्यंत आपण शब्द कोडी सोडवत बसूया. क्लू सांग बंडू. म्हणजे माधुरी मॅडम फोनवर बोलू शकत नसल्या तरी त्यांना मोबाईल वापरता येतो. आता पण त्यांना असे प्रश्न विचारायचे ज्यामुळे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पु ल देशपांडेंचं एक फेमस नाटक 5 अक्षरी. नाही भाऊ, याचं उत्तर मला पण येत नाहीये. पु ल देशपांडेंचं फेमस नाटक कुठलं? तूच दे बाई उत्तर. म्हणजे मी एक नाटक पूर्वी कधीतरी बघितलेलं होतं, त्याचं नाव आठवत नाही आता. काय असेल पु ल देशपांडेंचं एक फेमस नाटक 5 अक्षरी. हा प्रश्न नक्कीच शुभमने विचारलेला नाहीये. इथे काय घडतंय ते अस्मिताला कळवण्याची हीच संधी आहे. काय बरं उत्तर देऊ? अगं तुला मुलांचं फेमस नाटक आठवत नाही का? 5 अक्षरी आहे. 5. अंमलदार. अंमलदार. राजकुमार आणि माला सिन्हाचा सिनेमा. पुन्हा 5 अक्षर. 36 घंटे. हा? आई कोडं सुटलं, आता मी खेळायला जातो. आई कोडं सुटलं, आता मी खेळायला जातो. हा कार्टा शुभम आता खेळायला जाणार म्हणजे डोक्याचा ताप गेला.
अस्मिता मावशी, तू हे सगळे प्रश्न आईला का विचारतेस? मी नंतर सांगते हा तुला. मला सांग, तुझ्या आईच्या ऑफिस मधल्या सगळ्यांची नावं तुला माहिती आहे? हो. मग तू मला एका कागदावर लिहून देऊ शकशील? गुड, ये. छत्तीस घंटे मॅडम, मला काय बी कळलं ना बघा. म्हणजे मलाच एका कोड्यात पडल्यासारखं वाटायला लागलं. आणि तुम्ही असं का म्हटलं की कोड सुटलं म्हणून? म्हणजे अंमलदार 36 घंटे यातनं काय कळालं तुम्हाला? बंडू, पुलंचं 5 अक्षरी खूप फेमस नाटक कुठलं? 5 ती फुलराणी. हा, ती फुल, हा 5 अक्षरी. ती मला माहिती की, पण अंमलदार काय? बघ जरा विचार कर. माधुरी मॅमने ती फुलराणी उत्तर न देता अंमलदार असं उत्तर का दिलं असेल? हा, त्यांना ते नाटक आवडत असणार. बघ मला काय वाटतं, अंमलदार या नाटकात कोणीतरी खोटा अंमलदार बनून जातो असा रेफरन्स आहे. सो कदाचित त्यांच्या ऑफिसमध्ये जे ऑफिसर्स आले ते बोगस असू शकते. सॉलिड डोकं आहे हो तुमचं. आता माझी पण ट्यूब पेटली बघा. मॅडम, मी तो 36 घंटे पाहिलाय. त्यातनं 3 चोर घरात बसतो आणि बंदुकीचा धाक दाखवून त्या घरातल्यांना घाबर. मॅडम, म्हणजे माधुरी मॅडम ते, याचा अर्थ माधुरी मॅडम संकटात आहे. हा, बंडू, आपल्याला लगेचच निघायला हवं. सीड म्हणाली कुठपर्यंत पोहोचले? अरे तुला एकदा सांगितलं ना मी तिथे नाही येऊ शकणार. किती वेळा विचारशील? सारखं सारखं फोन करून प्लीज मला डिस्टर्ब करू नको. साईची तब्येत बरी नाहीये. मी आय डोंट केअर एट ऑल. ओके ठीक आहे. हो मी मेल करतो, पण मी ऑफिसला येऊ शकणार नाही. पुन्हा प्लीज फोन करू नकोस प्लीज. अभि, फक्त एक 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 डिटेक्टिव्ह झाली आहे तिची. फक्त एक डिटेक्टिव्ह, संशय घेणारी, पुरावे शोधणारी, फक्त एक डिटेक्टिव्ह. तिचं ना आई एक 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 मशीन झालंय. मशीन. सकाळी उठायचं केस सोडवायची, सकाळी उठायचं केस. एक मशीन झालंय तिचं. माणूस म्हणून काहीच उरलेलं नाहीये तिच्यात. काही इमोशनलेस झालंय सर. काहीच नाही राहिलं तिच्यात. एक एक डिटेक्टिव्ह झाली आहे ती. फक्त एक डिटेक्टिव्ह. शांत हो, शांत हो. हे जेव्हा तुला पहिल्यांदा कळलं असेल तेव्हा तुझी काय अवस्था झाली असेल मी समजू शकते. मी तर तिची सासू आहे रे, पण तू तिचा नवरा आहेस. खूप प्रेम केलंस तिच्यावर, अगदी मनापासून. हो ना? आई तू पण काय एवढा जीव लावलास तिच्यावर? मी समजवलं तिला, नाही समजली. मला वाटलं तुझं तरी समजेल, पण काय? अभि, शांत हो अभि. आपलं आणि अस्मिताचं नातं किती छान होतं ना. कोणाची दृष्ट लागली रे त्याला? तिचीच दृष्ट लागली. एक डिटेक्टिव्हची दृष्ट लागली आपल्याला. मी अभि,
नमस्कार. नमस्कार. अस्मिता मॅडम आहेत का? नाही, घरात नाही आहे ती. तुमचं काय काम असेल तर तिला फोन करा आणि बोला तिच्याशी. अहो, आम्ही कुठली केस घेऊन आलेलो नाही. हो, अस्मिता मॅडमनी घरकाम करणाऱ्या बायकांविषयी जे मत मांडलं टीव्हीवर ते खूप छान होतं. अन्याय सहन करणाऱ्या स्त्रियांना नवी दृष्टी दिली, नवं बळ दिलं आणि न्यायही मिळवून दिला. हो, आणि तेही घर आणि सुनेची सगळी कर्तव्य सांभाळताना केलं. म्हणून यावर्षी आदर्श सुनेचा पुरस्कार अस्मिताला द्यायचे ठरवले आणि त्या कार्यक्रमासाठीच तुम्हाला बोलवायला आलोय. आणि हो, तुम्ही यायचं हा, कारण अशा आदर्श सुनेच्या तुम्ही सासू आहात ना. नाही, मला यायला जमणार नाही. काय कौतुक करायचंय ते तिचंच करा, प्लीज मला बोलू नका. असं कसं म्हणता? तुम्ही तर यायलाच हवं ना. तुम्ही तुमच्या लाडक्या सुनेबद्दल 4 शब्द सांगा ना. आम्हाला ते बॅनर्सवर छापायचे आहेत. मी आता काहीच बोलू शकत नाही. प्लीज तुम्ही तिलाच भेटा ना. ऍक्च्युली आईची तब्येत बरोबर नाही, ती काहीच बोलू शकणार नाही. मी तुम्हाला नंतर कळवतो. येतो आम्ही. आई, का त्रास करून घेतेस? हं? तुझा आज आराम कर. त्रास? मला कसला त्रास आणि कशाचा त्रास? सासऱ्याला कुणी ठरवणाऱ्याला सुनेचा आदर्श सून म्हणून सत्कार होतो आणि त्याबद्दल सासूला सुनेचं कौतुक करायला सांगतायत. वा, मला कसला त्रास? आई, अगं आई, आई, हे बघ माझ्याकडे. तू प्लीज असं करू नकोस, रडू नकोस. हे बघ, मी आहे ना, मी आहे तुझ्यासोबत. तुला वाटतंय ना राग काढायचा, सगळं राग माझ्यावर काढ, मला काही प्रॉब्लेम नाही. पण तू प्लीज खचू नकोस, नाहीतर मी कसं उभा राहीन? रडू नकोस प्लीज. नाही आहे, नाही 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 नाही, मी आहे. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पैसे काढून आणलेत, पण मला हे अजिबात पटलेलं नाहीये आणि एवढी मोठी रक्कम का काढली याचं कारणही कळलेलं नाहीये. मी सांगते तुम्हाला नंतर. तांबे, आत्ता माझ्यावर विश्वास ठेवा. मला प्लीज काही प्रश्न नका विचारू. विश्वास ठेवा अशी रिक्वेस्ट काय करताय तुम्ही त्यांना? मालक आहात ना तुम्ही. मॅडम, आम्ही आत आलो तेव्हा दारात संपत नव्हता. झालंय ना तुझं काम, आता निघ. नाईक काका, तुम्ही यात लक्ष घाला ना. आता इथे जे काही घडतंय ते शांतपणे पाहण्यापलीकडे आपल्या हातात काही. आपण काहीतरी गडबड आहे एवढं मात्र नक्की. संपत कुठे गेलाय मॅडम? तुम्हाला काय करायचंय? अरे तुम्ही अजून इथेच उभे. मगाशी सांगितलेली सूचना तुमच्यासाठी पण होती. तुम्हाला काय वेगळं सांगायला हवं का? जातो मी. पण मॅडम, एवढी मोठी रक्कम ऑफिसमध्ये आणि वॉचमॅन नाही, हे काही मला पटलेलं नाही.
तुम्हाला काय करायचं त्याचं? तुम्ही नोकर आहात इथले, मालक नाही, नोकर आहात हे लक्षात ठेवायचं. हे पहा, मी नोकर जरी असलो तरी माझी काही जबाबदारी आहे. ठीक आहे. मॅडमनी संपतला एक महत्वाची फाईल आणायला घरी पाठवलं. झालं समाधान? हा ना? या ना आता. 5 लाख रुपयासाठी परागनं मला जेलमध्ये पाठवलं होतं. आज 1 कोटी रुपये घेऊन त्याची भरपाई करणार आहे मी, व्याजासकट. तांबे, हा, तुम्ही बँकेतनं पैसे काढले? किती काढले, का काढले हे मला कळायला. नाही सर, मॅडम म्हणाले की आता तुझी कंपनी बंद पडेल, रस्त्यावर येशील तू, आणि मग तुझ्या मुलाबरोबर शब्दकोडी सोडवण्याशिवाय दुसरा कोणताही उद्योग राहणार नाही तुला. बघतोस ना पराग, लेकिन ये तो अभी इंटरवल है मेरे यार, पिक्चर तो अभी बाकी है. फक्त तुझ्या मुलानं माझ्या खेळाचा बेरंग करू नये बस. शुभम. काय मेसेज करताय तुम्ही शुभमला? मी कुठं करतोय, तू करतेस. गाडी थांबवा, गाडी थांबवा. काय झालं? मला आईचा मेसेज आलाय की ती पुण्याला गेली आहे. बघू फोन. अर्जंट काम आलंय, मी पुण्याला जाते, मला यायला उशीर होईल, वाट पाहू नकोस. पण माधुरी मॅडम अचानक पुण्याला का गेले असतील? ते स्वतः चाललेत की त्यांना कोणी? म्हणजे आता आपल्याला इथल्या ऑफिसला नाही, पुण्याला जायचं.